या व्हिडिओमध्ये मी मायक्रोनेज एफ नाकातल्या स्प्रेचा योग्य वापर कसा करायचा ते समजावून सांगणार आहे. हे आहे प्रोटेक्टिव्ह कॅप, नेझल टिप, ॲक्च्युएटर आणि मेडिसिन कंटेनर. स्प्रेचा वापर फक्त डॉक्टरांच्या सूचनांनुसार किंवा दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार करा. प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी सेफ्टी क्लिप काढा आणि वापर झाल्यानंतर ती पुन्हा लावा. सर्वप्रथम आपल्या मुलीला हात धुण्यास प्रोत्साहित करा. पुढे तिला बाटली हलक्या हाताने कशी हलवायची आणि कॅप कशी काढायची ते दाखवा. तिला बाटली कशी पकडायची ते दाखवा. अंगठा खाली आणि चारही बोटी अशी विंग्सवर. स्प्रे करून तिला बाटलीची चाचणी करण्यास प्रोत्साहित करा, पण नॉझल डोळ्यांपासून दूर ठेवा. नॉझलच्या टोकाला सुईने टोचू नका आणि इतरांना तुमचा नॉझल स्प्रे वापरू देऊ नका. तिला तिचे नाक हळुवारपणे फुंकू द्या आणि तिचे डोके थोडे पुढे झुकवण्यास मदत करा. तिला नॉझल एका नाकपुडीत ठेवण्यास मार्गदर्शन करा. हळूहळू श्वास घेणे आणि स्प्रे करणे. स्प्रे वापरल्यानंतर वास घेऊ नका. तिला तोंडातून हळूहळू श्वास घेऊ द्या. जर दुसरा स्प्रे आवश्यक असेल तर त्याच स्टेप्स पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या नाकपुडीतही हेच पद्धत वापरा. एकदा काही प्रक्रिया झाली की नॉझल स्वच्छ टिश्यूने पुसून घ्या आणि प्रोटेक्टिव्ह कॅप बदला. नेझल स्प्रे स्वच्छ करण्याची पद्धत. नाकातील स्प्रेच्या नॉझलची दर आठवड्याला स्वच्छता करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बाटलीपासून वेगळे करण्यासाठी नॉझल वरच्या दिशेने ओढा. नळाच्या पाण्याखाली कॅप आणि नॉझल स्वच्छ धुवा. नंतर नॉझल आणि डस्ट कॅप काही मिनिटे कोमट पाण्यात भिजवा. बाटलीमध्ये पुन्हा बसवण्यापूर्वी नॉझल आणि कॅप रूम टेम्परेचरवर सुकू द्या. अधिक स्वच्छतेच्या टिप्ससाठी सूचना पुस्तिका वाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहानग्यांना सहज श्वास घेता यावा, बरं वाटावं आणि प्रत्येक स्प्रेसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा हाच आमचा प्रयत्न. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. महत्त्वाच्या सूचना. हा उत्पाद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावा. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रा घेऊ नका. औषधाचा परिणाम दिसण्यास काही दिवस लागू शकतात, त्यामुळे नियमित वापर आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय उपचार थांबवू नका. हा उत्पाद केवळ तुमच्यासाठीच दिला आहे. तो इतरांसोबत शेअर करू नका. मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी नीट हलवा. केवळ बाह्य नाकावाटे वापरासाठी.